आपलं बाळ खातच नाही, मग आपल्या बाळासाठी काय बनवावं आपल्याला फार प्रश्न पडतो. तर ही झटपट रेसिपी नक्की एकदा ट्राय करा. सर्वात आधी रवा भाजून घेतला आहे तुपामध्ये आणि तो बाजूला काढून घेतला आहे. मिरची, कांदा, टमाटो आणि सांबार इथे बारीक चिरून घेतला. कढईमध्ये तूप टाकलं आहे थोडंसं, त्याच्यामध्ये मोहरी तडतडली की जिरं टाकलं, मग कांदा टाकलं आणि मिरची टाकली आणि त्याला छान एकदा फिरवून घेतली आणि मग टमाटर टाकलं. टमाटर पण चांगलं शिजल्याच्या नंतर त्याच्यामुळे हळद घातली आणि मीठ घातलं. मीठ जराशी कमीच टाकायचं आणि मग नंतर जेवढं लागते तेवढं पाणी घातलं. जेवढं लागते मग थोडंसं जास्तच घातलं. एकदम घट्टसर असं थोडंसं पातळ कन्सिस्टन्सी असली ना, ते बाळांना खायला सोपं जातं. आणि मग त्याला फिरवून चांगलं शिजवून घेतलं. रोज काय बनवू, माझं बाळ खातच नाही अशा तक्रारी करण्यापेक्षा ही रेसिपी एकदम बेस्ट आपल्या मुलांसाठी आहे. त्याला चांगलं शिजू द्यायचं आणि शिजल्यानंतर बाळांना सर्व करायचं आणि इतकं मजेत खाते ना बाळ, खरंच. मिरची मी एकच घातली आहे, कारण तिला हळूहळू तिखट खायची सवय लागली पाहिजे म्हणून मिरची घातली आहे. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.